अरे इकडची आपली कामं झाली आहेत. ओके आपल्याला जरा 2 ठिकाणी आणखीन जायचंय. गाडी काढ. हो. आणि ऐक ना, तू खाल्लंस का ते? हो हो नक्की? हो खाल्लं. जा गाडी. हा नमस्कार, रामभाऊ बोलतोय. हा नाही मी येतोच आहे आपल्याकडे आता. हा एक थोडा उशीर झालाय, 10 मिनिटात पोहोचतो. हा हा ठेव. काय काय झालं बाळा? तू अडकलायस का? थांब 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 थांब, मी तुला बाहेर काढतो. थांब थांब. तुझे आई वडील कुठे आहेत तुझे? काय झालं तुला? अरे हे पण बंद आहे. थांब 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 थांब, मी कुणी आहे का? अरे या गाडीचा मालक कोणी आहे का? थांब 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 थांब, मी करतो. थांब. हे अरे बघ ना काय होतंय का बघ. उघड. अहो साहेब, काय? आता एकटाच आहे. तोच विचार मी करतो. याचे वडिलाला सोडून कसे काय गेले असतील? साहेब, आपण एक काम करूया. सगळ्यांनी मिळून हा दरवाजा तोडूया आणि त्या बाळाला बाहेर काढूया. अरे नको बाबा, दरवाजा वगैरे नको तोडूस. ते काचा बिचा फुटला तर त्याला त्रास व्हायचा, उगाच त्या मुलाला त्रास होईल ना. ए अरे बघ जरा तिकडे बघ पटकन. ना उघडत. बघा तो रडतोय. थांब 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 बाळा, थांब थांब. तुम्ही इथे ऐकून खोला. काका काय काय झालं? अगं बघ ना, हा मुलगा कधीपासून या गाडीत अडकलेला दिसतोय आणि कोणतरी याला सोडून निघून गेलंय. म्हणजे अरे मला द्या 1 मिनिट. जरा बघ बरं. थांब 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 थांब. कधीपासून ट्राय करतोय मी. सगळं करून बघितलं मी. काका हे धरा. तू 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 ऐक बाळा, तू ना मागे जा. मागे जा मागे. आता ना कान बंद कर कान. आणि कान बंद करून तिकडे बघ. तिकडे त्या साईडला बघ. हा काका 1 मिनिट. हा बघ शिवा, जरा जपू ना. शिवा. बाळा ये. आई येणार की नाही आता बाबा? हा ये पटकन ये. शाबास. नाही रडायचं नाही. झालं आलो की नाही आपण. ओ नाही. काय झालं बाळा? तुमचा मुलगा आहे का? हा. पण तुम्ही याला सोडून असं गाडीत निघून गेलात आणि गाडी बंद केलीत? हा याला काय अर्थ आहे? सर, थोड्या वेळासाठी गेलो होतो मी. अहो, केवढा रडत होता तो. जरा बघा, काळजी घ्या त्याची. धन्यवाद सर. थँक्यू मॅडम. खूप उपकार झाले तुमचे आमच्यावर. शिवा, हा. तुझ्या हाताला केवढं लागलंय ते? अहो नाही ठीक आहे एवढं नाही काही इकडे ये माझ्या बरोबर. अरे पाण्याची बाटली दे. हा ठीक आहे, पाणी. किती लागलंय? हा इथे जवळच हॉस्पिटल आहे, आपण तिकडे जाऊन तुझ्यावर उपचार करूया. अहो नाही काका, मी ठीक आहे एवढं काही नाही झालंय मला. नाही काय, तू सगळ्यांना मदत करतेस, आज मी तुला मदत करणार आहे. चल बस बस बस. हे घे. बस 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 बस. आशू, काय चाललंय तुझं हे? काय? उगाच आडेवेडे घेऊ नको. आपलं काय ठरलं होतं? काय? तू शिवापासून लांब राहणार.
पूजा वगैरे कशाला? म्हणजे काय यार, तू सारखं सारखं फिरून त्याच टॉपिक वरती येतो, हो. मला कळत नाही. नाही म्हणजे तुला काय प्रॉब्लेम आहे शिवाशी? हा? आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मला आई म्हटली परवा की नाही बा आशुतोष, जी लोक आपल्याला संकट काळात मदत करतात त्यांना कधीही विसरायचं नाही. शिवा मदत करते की अडचणीत आणते याचा जरा शांतपणे विचार. आम्हाला क्लिअर दिसतंय, तू तुझं बघ. काय तुला क्लिअर दिसतंय सांग बरं मला. तू उगाच तुझ्या डोक्यातनं काहीतरी मिसकन्सेप्शन घालून घेतलं शिवाबद्दल. मी मूर्ख आहे. असं म्हणत नाही मी. ऑनेस्टली मला असं वाटतंय की तिने मला अडचणीत खूप मदत केली, खूप केलं तिने माझ्यासाठी. आणि आता मे बी तिला काहीतरी अडचण आहे. असं काय वाटतंय तुला? काय माहिती, ते बाईक रेस मध्ये तिने भाग घेतलाय, मे बी म्हणून असेल, आय डोंट नो. ते काही असो, पण आता तू परत कोणत्या भानगडीत अडकू नको. ए मी भानगडीत अडकतो का रे? नाही, मी अडकतो आणि नाही. तू मला सोडवायला येतो. हो येस, सारखं मी कुठल्याही भानगडीत अडकत नाही, स्वतःहून जाऊ. हो बरोबर. माफ कर भानगडीच मला. माझ्या मागे मागे येतो. माफ केलं, जा. शिवा, मला ना एका गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं. म्हणजे ते असं की योग्य वेळी योग्य ठिकाणी तू नेहमी कशी काय असतेस बुवा? हा? आज त्या ठिकाणी इतकी माणसं होती, पण कुणाच्याही लक्षात नाही आलं की ती काच फोडून त्या बाळाला बाहेर काढावं. पण ते तू केलंस. अहो असं काही नाही, मला त्यावेळी जे सुचलं ते मी केलं. बरं ऐक, या हाताला तुला किमान आठवडाभर तरी जपावं लागेल. त्याची अडचण नाहीये काका, पण ऐक ना, तुम्हाला काका म्हणू नकोस. मला ना, मला सगळे भाऊ म्हणतात, तू मला भाऊ म्हण. ठीक आहे भाऊ. हा. मी काय म्हणते, मी आता जरा निघू का? मला ना खूप महत्वाचं काम आहे. अगं असं काय करतेस? मी तुला आत्ताच सांगितलं ना, तुला जरा याला आराम द्यावा लागेल, नाही तर ती जखम बरी होणार नाही. नाही बरोबर आहे तुमचं, पण काय काम पण खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी तर मी 2 दिवस घरी पण नाही राहणार. घरी पण नाही जाणार म्हणजे? अहो काय, मी घरी गेली ना तर आई मला इतकं ओरडेल ना, मला घरातनं बाहेरच नाही पाठवणार. आणि ते काम खरंच महत्वाचं आहे. तुझं गॅरेज आहे हा, आणि तिथे राहायची सोय आहे? आई मी करीन काहीतरी व्यवस्था, पण मी 2 दिवस तिथेच राहीन. म्हणजे आई मला खरंच खूप ओरडेल. बरं काका, नाही काका, भाऊ, खरंच थँक्यू. तुम्ही मला खूप मदत केली. येते मी आता. शिवा, एक मिनिट. शिवा, तू एवढी सगळ्या लोकांना मदत करतेस, एकदा तर तू माझा जीव वाचवलास आणि आज त्या मुलाला पण वाचवलंस. आणि आज तुला स्वतःला मदतीची गरज असताना मी जर तुला मदत केली नाही तर मला बरं वाटणार नाही. म्हणजे तर तू काय म्हणालीस, तुला घरी जाता येणार नाही, हे हाताला लागलंय वगैरे म्हणून आई ओरडे. हो मग तेच ना, मी गॅरेजवर जाऊन राहणार आहे. गॅरेज मध्ये कशाला? माझ्या घरी चल. हो नाही घरी नको तुमच्या, नाही काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी गॅरेजवर राहणार आहे. तू गॅरेज मध्ये राहणार आहेस, त्याऐवजी माझ्या घरी राहा ना. आणि उद्या असाही गुढीपाडवा आहे, आणि गुढीपाडवाला सणासुदीच्या दिवशी तुम्ही स्वतःच्या घरी राहता. आणि तू तुझ्या घरी नसशील, पण माझ्या घरी तर असशील ना. हे बघा भाऊ, उगाच तुम्हाला त्रास कशाला? मी खरंच म्हणते, मी गॅरेजवर राहीन, मला नाहीये प्रॉब्लेम. अजिबात कशाचा विचार करू नकोस, बिनधास्त राहा. ऑकवर्ड तर वाटूनच घेऊ नकोस. माझ्या घरातले सगळे एकदम मोकळे आहेत आणि तू माझ्या मुलीसारखी आहेस. मग मुलीची काळजी घ्यायला नको. आणि शिवा, तू जर आली नाहीस ना तर मग मी नाराज होईल. अहो भाऊ, पण ठीक आहे, मी येते तुमच्या घरी. कशी बोललीस एकदम. चला आता घरी सगळ्यांना सरप्राईज देऊया. चल रे, गाडी काढ लवकर. दिव्या, ए दिव्या, फोन बघ जरा. पोरगी पण कुठे गेली ना? कोणाचा फोन आहे? हॅलो. हा वा आई, मी काय म्हणते, माझं ना एक जरा काम आहे, तर मला जरा 2-3 दिवस बाहेर जावं लागणार आहे. मी घरी नाही येऊ शकत. का? एवढं कसलं काम आहे तुझं? अगं काय माहितीये का, ते आपलं गॅरेज आहे ना, तर तिकडे एक विंटेज कार आली आहे.
काय? अगं विंटेज म्हणजे जुनी जुनी कार असते ना, ती आली आहे. काय आहे त्याचे ना पार्ट्स मिळत नाहीत अगं, तर ते पार्ट्स घ्यायला ना मला बँगलोरला जावं लागणार आहे. अरे देवा, का? ते मुंबईत नाही मिळत? अख्खं जग तर मिळतं तुझ्या मुंबईत. अगं आई नाही मिळत म्हणून जावं लागणार आहे ना. किती प्रश्न आता विचारतेस ग. अगं पण एकटीच जाणार आहेस का, की कोणी आहे तुझ्या सोबत? एवढा सगळा प्रवास कशी करणार आहेस तू? अगं हो हो, इथे सगळी त्यांनी व्यवस्था मला करून दिली आहे. मी जाईन बरोबर, आणि आहेत माझ्या बरोबर लोक पण. आणि मी तुला मध्ये मध्ये ना कॉल करत राहीन, तू काळजी नको करू. बरं, चला बाय बाय, तू पण काळजी घे. हा हा, ठेव. काय ग, कोणाचा फोन होता? अगं शिवानी, ते काय गाड्याचे पार्ट पाहिजेत ना, म्हणून बँगलोरला चालले 2 दिवस. 2 दिवस तिथेच राहणार आहे म्हणे. ही पोरगी पण ना सगळं अचानक सांगते. बॅग पण नाही नेली. कसं करणार आहे आता कुणास ठाऊक. घे अजून तिची बाजू. आधी फक्त रात्री उशिरा यायची, आता 2 दिवस गायब असणार आहे. आणि तू परवानगी पण दिली असशील ना तिला. हेच जर मी विचारलं असतं ना, तर मला 4 शब्द ऐकून दाखवले असतेस तू. आता ती गेली तर तिला काहीच बोलली नाहीस. मला सांग, हा भेदभाव कशाला? अगं कारण तिच्यावर विश्वास आहे तिचा. दिव्या, हो का? मग माझ्यावर नाहीये? हाय की तुझ्यावर विश्वास नाही असं कसं होईल? आणि तू तो चांगला जपलायस का नाही? हा काय ग, कसला विचार करतीस एवढा? नाही, काही नाही. मला बाहेर जायचं असतं तेव्हा 100 प्रश्न विचारता. आणि शिवाला काय, एका फोनवर परवानगी दिली. शेवटी लाडकी आहे ना तुमची. दिव्या, अगं दिव्या. पाहिलं कशी पोरगी आहे ही, जरा समजून घेत नाही. वंदे, तिच्याकडे लक्ष देऊ नगस. आई, शिवानी आपल्या बरोबर खोटं तर बोलली नसेल ना? नाही ग, माझं लेकरू आपल्याशी खोटं बोलणार नाही. अगं शिवा शब्दाची पक्की आहे बघ. खोटं वागणार नाही आणि चुकीचं काय करणार बी नाही. नग काळजी करूस. काय करायचं या उन्हाचं? थंड थंड विशेष पेय घ्यायची गरज आहे. बस बस बस, इथेच थांबूयात. अशोक, काय करताय भाऊ? तू काय करतोय? तुम्हाला दोघांना मी मुद्दाम थांबवलंय. तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज कसलं? आपल्याकडे पाहुणे आलेत. पाहुणे पाहुणे कोण हो? कुठे आहेत? ही शिवा. शिवा हा माझा मुलगा आशुतोष, आणि हा त्याचा मित्र मांजा. हॅलो. हॅलो. चला या आतमध्ये. नाईस टू मीट. आज चला, तू जा, मी येतो. तू काय करते इथे आणि भाऊंना कशी ओळखते? अरे ती खूप मोठी स्टोरी आहे, मी तुला नंतर हे काय परत राडा? मी सांगते, बोलले ना नंतर. बरं ते जाऊ दे, पण तू मला आणि आशूला ओळखते हे आज दाखवू नको. का? सांगतो तेवढं कर ना. अरे पण काही प्रॉब्लेम आहे का? तसा प्रॉब्लेम नाहीये, पण खूप प्रश्न उभे राहतील, त्यामुळे काही बोलू नको. अरे नको बोलू, ऐक ना कधीतरी आमचं. आत. चला चला.
चला. शूज. हे दोघे जसे एकत्र येत आहेत मला तर असं वाटते की आता यांचं लग्नच व्हायचं बाकी आहे. आमचं घर. वाईट विचार नको, हे बघवत नाहीये मला. काय बघवत नाहीये? तो बघवत काय नाही. तू ताई चला चला, भाऊ वाट बघतायत ना. तू काय टाकून आला का रे सकाळी सकाळी? डोक्यात जाऊ नको माझ्या, डोकं गरम. सीता, उर्मिला, कीर्ती, सुहास, संपदा सगळे बाहेर या पटापटा पटापटा. काय 1 मिनिट थांबा. भाऊ काय झालं? आलात सगळे? हा. आज तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. अरे बापरे, आता काय नवीन? भाऊ म्हणजे तुम्ही कीर्तीला न सांगता आशूला बरोबर घेऊन काही नवीन बिझनेस सुरू नाही ना केलाय? अरे का काही चुकीचं बोलतोय का तो? भाऊ करूच शकतात. नाही, त्यापेक्षा वेगळं सरप्राईज आहे. अहो सांगून टाका ना आता. सांगू सांगू? शिवा, शिवा ये. शिवा, अरे आम्ही त्यांना भेटलोय. हा? कधी, कुठे? अहो त्या दिवशी मंदिरात नाही का पोलिसांना हिनेच तर धडा शिकवला होता, हो ना ग? हो. उर्मिला, तुला सांगतो, या शिवाला धडा शिकवायला खूप आवडतो. सीता, अगं त्या दिवशी मी त्या वस्तीत गेलो होतो बघ, गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. हा, तिथे हिनंच मला त्या गुंडांपासून वाचवलं आणि त्या गुंडांना चांगला धडा शिकवला. काय सांगताय काय भाऊ? वा वा वा, तू तर एकदम डॅशिंग आहेस, आमच्या आशू सारखी. शिवा, तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही. कायम ऋणी राहीन तुझी. अहो त्याची खरंच काही गरज नाहीये. म्हणजे मी तिथे होते म्हणून माझं मी काम केलं फक्त. आणि बरं का सीता, अगं हिने आज एका लहान मुलाचा जीव वाचवलाय आणि ते करत असताना तिच्या हाताला लागलंय बघ. अगं, जास्तच लागलंय का? नाही नाही, एवढं काही नाही झालंय, ते ठीक आहे, होईल ते. अरे वा शिवा, तू तर एकदम सुपर हिरो आहेस ग. मम्मा सुपर हिरो बिरो नाही.
सुपर हिरोईन आहे. नाही नाही पण खरंच तुझं कौतुक करावं ना तेवढं थोडंच आहे. आणि बरं का, तुम्हाला सगळ्यांना आणखीन एक सरप्राईज आहे. शिवा उद्याचा गुढीपाडवा आपल्या बरोबर साजरा करणार आहे.